नमस्कार. फायनली ती वेळ पुन्हा आलेली आहे जिथे मी एखादा व्हिडिओ टाकतोय आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी काही तक्रारी मांडतोय. मला माहिती आहे की हा व्हिडिओसुद्धा वेगळ्या पद्धतीने ट्रोल होणार आहे. काहींचं असं मत असेल की चला पॉपकॉर्न घेऊन बसा, आता पुन्हा एकदा एंटरटेनमेंट आहे. काहींचं असेल की अरे यार ह्याचं पुन्हा झालं सुरू, हा ना फालतू कंप्लेंट्सच करत असतो, याचेच एकट्याचे पैसे अडकतात, यालाच इंडस्ट्रीत त्रास होत असतो. किंवा काहींचं मत असेल की भाई हा बोलतो हा शांत नाही बसत. किंवा काही जणांचं म्हणणं असेल की अरे यही इंडस्ट्री आहे, पैसे बुडवतातच निर्माते, एवढं काही सिरियसली घेतेस. वेगवेगळी मतं असतील, पण मी ह्या इंडस्ट्रीत आहे कारण हा माझा व्यवसाय आहे आणि मी माझ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. म्हणजेच मी वेळेवर येऊन काम करतो आणि फॉर्च्युनेटली तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आत्तापर्यंत प्रत्येक मालिका आणि त्यातलं काम हे तुम्ही उचलून धरलं, त्याचं कौतुक केलं. पुढे शशांकने व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिलं की मी लीगल ऍक्शन घेतोच आहे, पण तुर्तास मंदार देवस्थळी या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हेमन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा यासाठी हा व्हिडिओ स्क्रीनशॉट सकट पोस्ट करत आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गयावया करतो, डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो. 5 लाख ही एखाद्यासाठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्यासाठी तरी आहे. हेमन बावरे या मालिकेचे पर डे प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले. बरं, ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही, सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहेत, पण आता मी फक्त माझ्यासाठी बोलतोय असं लिहित त्याने संताप व्यक्त केलाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.